वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणानंतर तब्बल 7 तास दिवसांपासून पोलिसांच्या हाताला न लागलेले आरोपी सासरे आणि दीर अखेरीस पिंपरी चिंचवड पोलिसांच्या जाळ्यात अडकले। पहाटे 4:30च्या सुमारास स्वारगेट परिसरातून दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्या लपाछपीच्या प्रवासाने पोलिसांनाही चकवा दिला होता। 7 मे रोजी वैष्णवी हगवणे हिचा मृतदेह औंध रुग्णालयात दाखल झाला। त्यावेळी तिचे सासरे राजेंद्र तुकाराम हगवणे आणि दीर सुशील राजेंद्र हगवणे हे दोघेही रुग्णालयात पोहोचले होते। मात्र अटकेचे चाहूल लागताच त्यांनी रुग्णालयातून गुपचूप कार सोडून थार गाडीतून पलायन केले। तिथूनच त्यांच्या लपून राहण्याचा सिलसिला सुरू झाला। अटक टाळण्यासाठी आरोपींनी दररोज ठिकाण बदलण्याचे तंत्र अवलंबले। सुरुवातीला त्यांनी मूर्त लॉन्स परिसरात एक दिवस काढला। त्यानंतर बंडू फाटक यांच्या पवना डॅम जवळील फार्म हाऊसवर मुक्काम केला। 18 मे रोजी थार गाडीने आळंदी व वडगाव मावळ परिसरात हालचाल केली। त्या दरम्यान त्यांनी मोबाईल न वापरता संपर्क टाळला होता। तरीही पोलिसांच्या खबऱ्यांनी अखेर त्यांच्या हालचाली हेरल्या। या प्रकरणात पिंपरी चिंचवड पोलिसांनी विशेष पथक तयार करून आरोपींचा सातत्याने पाठलाग केला। गुप्त माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींना स्वारगेट परिसरात शोधून काढण्यात आले। पहाटे 4:30च्या सुमारास एक झडप घालून पोलिसांनी या दोघांना अटक केली। वैष्णवीच्या मृत्यूनंतर या प्रकरणाने संपूर्ण पुण्यात खळबळ उडाली होती। सातत्य वाढत्या हुंडाबळीच्या घटनांमध्ये वैष्णवीचे प्रकरण दुर्दैवी ठरले। आता आरोपींना अटक झाल्यामुळे तिच्या कुटुंबाला थोडासा का होईना न्याय मिळण्याची आशा निर्माण झाली आहे। पुढील तपास पिंपरी चिंचवड पोलिसांकडून सुरू आहे।